या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तारिणीच्या मदतीने कमळी मैदानामध्ये आलेली असते। तिला पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो। ऋषी तिला विचारत असतो की अगं कमळी कुठे होतीस तू? तर कमळी म्हणते की सर ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगेल। तर ऋषी म्हणतो की ठीक आहे पण तू आधी पाणी पी। आणि त्यावर कमळी हो म्हणत पाणी पिते आणि मग जय भवानी म्हणत खेळायला सुरुवात करते। पण त्यावेळी अनिका रागातच तिच्याकडे बघत असते। हिची सुटका कशी काय झाली हाच प्रश्न तिला आणि तिच्या आईला पडलेला असतो। आणि मग त्यानंतर अनिका तिच्याच एका मैत्रिणीला रेडसाठी पाठवते। ती तिला सांगत असते की काही झालं ना तरी मला पॉईंट हवा आहे, या गावच्या आपला तुला आउट करायचंच आहे। त्यावर तीही मुलगी हो म्हणते आणि खेळायला सुरुवात करते। मात्र कमळी आणि तिच्या टीममधील मुली त्या मुलीला क्षणात आउट करतात आणि हे पाहून ऋषीला आणि साहेबाला खूप आनंद होतो। अनिकाचा मात्र चेहराच पडतो आणि मग त्यानंतर ती सगळ्यांसमोरच त्या मुलीला मारायला सुरुवात करते। ती त्या मुलीला म्हणत असते की काय ग तुला नीट खेळता येत नाही का? मी तुला सांगितलं होतं ना की मला पॉईंट हवा आहे, आता निघ इथून, पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नको। आणि अनिकाचं असं वागणं पाहून रागिनी काळजीत पडते। दुसरीकडे आपण पाहतो की सरू देवी तुळजाईच्या मंदिरामध्ये आलेली असते। तिथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो आणि ते पाहून सरूच्या लक्षात येतं की आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे, आज घटस्थापना आहे। आणि मग ती देवीला नमस्कार करते आणि म्हणते की मी आजपर्यंत तुझी जी काही सेवा केली असेल ना त्याचं फळ माझ्या लेकीला भेटू दे। मात्र त्याच वेळी तिला त्या ठिकाणी कामिनी तिच्या गुंडांसोबत येताना दिसते। त्यामुळे ही खूपच घाबरते आणि कसाबसा स्वतःचा चेहरा लपवत तिथे असणाऱ्या लोकांमध्ये मिसळून जाते। दुसरीकडे स्पर्धेच्या ठिकाणी अन्नपूर्णा देखील आलेली असते। अनिका विरुद्ध कमळी यांचा कबड्डीचा अंतिम सामना बघण्यासाठी ती खूपच उत्सुक असते। तर दुसरीकडे कामिनीला मंदिरात पाहून सरू खूपच घाबरते। तिला काय करावं ते सुचत नाही आणि मग ती पदराने तिचा चेहरा लपवत त्या भजनामध्ये सामील होते। दुसरीकडे आपण पाहतो की सामना अगदी रंगतदार वळणावर आलेला असतो। कमळी आणि तिची टीम खूप छान खेळ खेळत असतात। अनिकाच्या टीममधील मुलींना आउट करत एक एक पॉईंट मिळवत असतात आणि त्यामुळे अनिका खूपच चिडचिड करू लागते। ती सगळा राग तिच्या टीममधील मुलींवरच काढते, त्यांना ग्राउंडवरच मारहाण करू लागते आणि हे पाहून इतर सगळेजण मात्र तिच्याकडे बघतच राहतात। नंतर मग हाफ टाईम होतो, सगळेच जण उत्सुकतेने पुढे काय होणार याची वाट बघत असतात। अन्नपूर्णा तिच्या दोन्ही नातींना खेळताना बघून खूपच आनंदात असते। मात्र शेवटी दोन्ही टीमचे सेम म्हणजेच 21-21 असे पॉईंट होतात। त्यामुळे मग सुपर रेडला सुरुवात होते। तो टॉस कमळी जिंकते, त्यामुळे अनिका अजूनच चिडते आणि मग त्यानंतर कमळी रेडसाठी जाते। सगळेच जण अगदी श्वास रोखून पुढे काय होणार याची उत्सुकतेने वाट बघत असतात। कमळी अनिकाला आउट करून माघारी जाण्यासाठी निघते, मात्र तितक्यात अनिका तिचा हात पकडते आणि तिला लाथ मारून खाली पाडते आणि मग तिच्या टीममधील सगळ्या मुली कमळीला पकडतात आणि हे पाहून सगळेच जण घाबरतात। पुढे नेमकं काय होईल याची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असतात आणि त्यावेळी निंगी मोठ्याने ओरडून म्हणते की कमळे घाबरू नको, आपण इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत ते आठव आणि ये इकडे। ते ऋषीसुद्धा म्हणत असतो की कमळी तू इथपर्यंत कशी पोहोचली आहेस ते आठव, तुझ्या आईबाबांना आठव, तुझा आजपर्यंतचा संघर्ष आठव। आणि त्यावेळी कमळी ही डोळे बंद करते आणि मग तिने सरूसोबत आणि आबांसोबत जे काही क्षण घालवलेले असतात ते आणि तिचा इथपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष आठवतो आणि मग त्यानंतर ती पूर्ण शक्तीनिशी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यात ती यशस्वीही होते। त्यामुळे तो सामना कमळी आणि तिची टीम जिंकतात आणि हे पाहून अनिकाला तर मोठा धक्काच बसतो। ती फक्त कमळीकडे बघत असते आणि मग त्यानंतर सगळेच जण टाळ्या वाजवून कमळीला आणि तिच्या टीमला शुभेच्छा देतात। सर्वजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात आणि ते अनिकाला अजिबात सहन होत नाही। दुसरीकडे आपण पाहतो की देवळामधून पालखी निघालेली असते। सरू देखील त्यामध्ये सहभागी झालेली असते। मात्र कामिनी त्या गुंडांसोबत तिथेच असते आणि ते त्या पालखीमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाईचा चेहरा अगदी निरखून बघण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे सरू घाबरते आणि मग ती कामिनीचं लक्ष नाहीये हे बघून तिथून बाहेर पडते आणि एके ठिकाणी जाऊन लपते। दुसरीकडे आपण पाहतो की अंतिम सामना संपन्न झालेला असतो। कमळीची टीम तो सामना जिंकलेली असते आणि मग त्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। आधी तर दोन्ही टीमचं सगळेजण मनापासून अभिनंदन करतात
कमळीने आणि तिच्या टीमने ज्या पद्धतीने तो सामना जिंकलेला असतो त्यामुळे सगळेच जण अगदी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात. त्यानंतर मग त्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे बोलायला उभे राहतात. सगळ्यात आधी तर ते अन्नपूर्णाला देखील स्टेजवर बोलावून घेतात आणि मग ते कमळीचं आणि तिच्या टीमचं अगदी भरभरून कौतुक करतात. त्यानंतर मग उपविजेती झालेली अनिकाची जी टीम असते तिला स्टेजवर बोलावले जाते. मात्र अनिका रागातच म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही आहे. पण ती रागिनी तिला समजावते आणि म्हणते की हे बघ, आपल्या सोसायटीमध्ये ना आपला एक स्टेटस आहे, एक रिस्पेक्ट आहे, त्यामुळे उगाच इथे तमाशा करू नको. मी जी सांगते ते गुपचूप ऐक आणि स्टेजवर जा. त्यामुळे अनिका रागातच स्टेजवर जाते. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग अनिकाला आणि तिच्या टीमला ट्रॉफी देण्यात येते. मात्र ही अनिका रागातच ट्रॉफी घेते आणि ती दुसऱ्या मुलीकडे देऊन स्टेजवरून खाली देखील उतरते आणि हे पाहून अन्नपूर्णाला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये कमळीला आणि तिच्या टीमला स्टेजवर बोलावण्यात येतं. सगळ्यात आधी तर कमळी तिथे असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आशीर्वाद घेते आणि मग सगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या पाया पडते. त्यावेळी अन्नपूर्णाचं लक्ष तिच्या पायाला झालेल्या जखमेकडे जातं आणि तिला कमळीचं अजूनच कौतुक वाटतं. आणि मग त्यानंतर जे प्रमुख पाहुणे असतात ते कमळीला ट्रॉफी देण्यासाठी पुढे येतात. मात्र ही कमळी म्हणते की सॉरी, मला माफ करा, पण मी ही ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. अन्नपूर्णा तिला विचारते की काय गं कमळी, काय झालं, तुला ही ट्रॉफी का नको आहे? आणि त्यावेळी कमळी म्हणते की अन्नपूर्णा आजी, शेवटचा सामना आपल्याच कॉलेजच्या 2 टीममध्ये झाला आहे ना. दोन्ही टीम आपल्याच कॉलेजच्या, म्हणजे हा विजय आपल्या कॉलेजचा आहे. मग आम्ही एकट्यानेच ही ट्रॉफी कशी काय स्वीकारायची? मला असं वाटतं की अनिकाच्या टीमने सुद्धा स्टेजवर यायला हवं. आणि कमळीचं ते बोलणं ऐकून ते प्रमुख पाहुणे म्हणतात की खरंच बाळा, तुझे विचार खूप छान आहेत. तर अन्नपूर्णासुद्धा म्हणते की आमची कमळी आहेच गुणाची. आणि ते ऐकून अनिका रागातच रागिनीला विचारते आमची कमळी म्हणजे? तर रागिनी तिला शांत राहायला सांगते. आणि मग त्यानंतर अनिकाच्या टीमला देखील स्टेजवर बोलावण्यात येते. अनिका खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की आता हिने हा काय नवीन ड्रामा सुरू केला आहे काय माहिती. मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे ती तिच्या टीमसोबत स्टेजवर जाते. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग कमळी अनिका दोघी मिळून त्या ट्रॉफीचा स्वीकार करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.